आणि अगदी गुजरात राज्य देखील। तर एवढ्या सगळ्या सखींना एकत्र जोडण्याचं काम जे केलं आहे ते रजुताई डोंबिवलीच्या आणि विजयदादा अमृतकर यांनी तो सिंहाचा वाटा घेतला। आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की ते मला ओळखत असल्याने की तू पण इथल्या महिलांना तो मेसेज पास करावा। मी फक्त पोस्टमनचं काम केलं आणि अशा प्रकारे 3000च्या वर सखींचा कार्यक्रम, उत्तम उत्कृष्ट कार्यक्रम हा पार पडला होता 3 जुलैला दादासाहेब गायकवाड हॉलमध्ये। तर त्या दिवशी कोण कोण होतं पण आपल्यापैकी? अरे वा, किती छान झाला होता कार्यक्रम तो। तर मग त्या निमित्त म्हणजे आपण जे आतापर्यंत सगळे डेज साजरे करत आलोय आणि ते पाश्चात्यांनी आणलेले की व्हॅलेंटाईन डे असेल, मदर्स डे, फादर्स डे, पण हा सखी दिन जो आहे तो खास आपल्या महिलांनी आपल्याच लोकांसाठी साजरा केलेला तो 3 जुलै। आणि म्हणून मग 3 जुलैला वेगवेगळे उपक्रम आध्यात्मिक असतील तर त्या माध्यमाने आपल्या महिलांद्वारे ह्याचे उपक्रम राबवले जातात। आणि मला आनंद आहे की मी असं सहज म्हटलं की चला आपल्याकडनं नाशिकमध्येही आपण हा सखीचा जो उपक्रम आहे हरिपाठाचा तो करावा। तर माझी मैत्रिणी तर ही म्हटली की चल काही हरकत नाहीये, आधी तिच्याशी बोलले। म्हणून मग आपल्या आजचा हा येलो थीम मध्ये छान प्रकारे पहिली सुरुवात झाली आहे हरिपाठाची एकादशीच्या मुहूर्तावर आणि मग उद्याला आपण सर्वजण पुन्हा सहभागी होणारच आहात। तर तो मोठ्या प्रमाणात आपण सखी परिवाराच्या अंतर्गत त्रिवेणी महिला मंडळाद्वारे हरिपाठाचा कार्यक्रम आपण घेणार आहोत। त्याच्यात उत्साहाने ज्याला फुगडी खेळता येईल, झुंबा खेळता येईल, तर थोडंसं बाकीच्या बसतील नवीन, पण आता आपल्याला थोडंसं आहे तर थोडंसं घेतलं तरी चालेल तिथे, तर ते करू शकतो आपण।